टिळकनगर बालविद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट मैथमेटिक्स टॉपिक coins and currency notes part 2. Hello children, last video we learned coins and notes. आज आपण शिकणार आहोत पेज नंबर 48. मुलांनो 48 पेज नंबर घ्या आणि वरती प्रश्न विचारले तुम्हाला which notes or coins will you pay to buy given article. आर्टिकल्स म्हणजे वस्तू. बघा पुढे दिलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोणकोणती नाणी किंवा नोटा देशील. तर आर्टिकल म्हणजे वस्तू आणि प्राइस म्हणजे वस्तूंची किंमत. कॉइन्स आणि नोट्स म्हणजे नाणी आणि नोटा. पहिलं आर्टिकल्स आहे बिस्किटचा पुडा. त्याची किंमत दिलेली आहे 3 रुपीज. मग 3 रुपीज तुम्ही कसे द्याल? तर 2 रुपीजचं 1 कॉईन प्लस 1 रुपीजचं 1 कॉईन म्हणजे किती रुपये झाले? 3 रुपीज. पुढचं आहे नोटबुक आहे. त्या नोटबुकची प्राईस आहे 12 रुपीज. मग 12 रुपीज तुम्ही कसे द्याल? तर 10 रुपयाचं 1 कॉईन प्लस 2 रुपयाचं 1 कॉईन म्हणजे किती झाले? 12 रुपीज. पुढे आहे वॉटर बॅग. वॉटर बॉटल आहे त्याची किंमत आहे 18 रुपीज. मग 18 रुपीज तुम्ही कसे देणार? तर 10 रुपीजचे 1 नोट, त्याच्यानंतर 5 रुपयाचं 5 रुपीजचं 1 कॉईन, 2 रुपीजचं 1 कॉईन आणि 1 रुपीजचं 1 कॉईन म्हणजे किती रुपये होणार? 18 रुपीज. नंतर आहे फाइंड द प्राइस ऑफ द आर्टिकल बाय काउंटिंग कॉइन्स म्हणजे नाणी बघून वस्तूची किंमत ठरव आणि लिही. तर पहिली आर्टिकल म्हणजे वस्तू. इथे रंगीत खडू आहेत त्यांची किंमत बघा. आता कॉइन्स बघून तुम्ही किंमत ठरवायची. तर इथे 5 रुपयाचे म्हणजे 5 रुपीजची किती कॉइन्स आहे? 2 आहेत म्हणजे 5 + 5 10 म्हणजे त्याची किंमत आहे खडूच्या पेटीची 10 रुपीज. लिहा तिथे 10 रुपीज. पुढचं चित्र आहे काईट आहे. बघा बरं कॉइन्स कोणते कोणते कॉइन्स आहेत? 5 + 5 + 2 म्हणजे किती झाले? 12 रुपीज म्हणजे काईटची किंमत आहे 12 रुपीज. नंतर आहे बलून आहे. बलून मोजा बरं कॉइन्स कोणते कोणते आहेत? तर 2 + 2 + 2 + 2 1 + 1 मग किती झाले? 2 + 2 4 4 + 2 6 6 + 2 8 8 + 1 9 9 + 1 10 म्हणजे किती? 10 रुपीज झाले. बलूनची किंमत किती आहे? 10 रुपीज. मुलांना खाली प्रश्न दिलेत. रीड अँड राईट द आन्सर्स. फर्स्ट, a bunch of methi costs 10 rupees. How many 5 rupee coins are need to pay for it? म्हणजे मेथीची एक जोडी 10 रुपयाला मिळते. त्यासाठी 5 रुपयांची किती नाणी द्यावी लागतील? बघा बरं 10 रुपयाची मेथी आहे तर 5चे कॉईन किती द्याल? तर 5 + 5 10 म्हणजे किती कॉइन्स झाले? 5 रुपीजचे 2 कॉइन्स. देन राईट देअर 2 कॉइन्स. पुढे आहे सेकंड, ए पेन्सिल वॉज बॉट बाय गिविंग 3 coins ऑफ 2 रुपी. सो व्हॉट वॉज द प्राइस ऑफ द पेन्सिल? 2 रुपयांची 3 नाणी देऊन एक पेन्सिल घेतली तर पेन्सिलची किंमत किती? आता इथे आपल्याला पेन्सिलची किंमत काढायची आहे. त्याच्यासाठी 2 रुपयाची 3 कॉइन्स दिले म्हणजे 2 + 2 + 2 किती झाले? 6 म्हणजे पेन्सिलची किंमत आहे 6 रुपीज. थर्ड, द प्राइस ऑफ ए कॅन्डल is ₹10 and price of a matchbox is ₹1. Find the total price of 1 candle and 1 matchbox. 10 रुपयांची मेणबत्ती व 1 रुपयाची काडेपेटी घेतली तर किती रुपये द्यावे लागतील? सांगा बरं. 10 + 1 how many? 11.
then write there 11 rupees. Fourth, Ajahar bought a notebook by giving one currency note of 10 rupees and one coin of rupees 10. What is the cost of the notebook? अजहरने 10 रुपयाची एक नोट व 10 रुपयांचे एक नाणे देऊन वही घेतली तर वहीची किंमत किती? म्हणजे सांगा बरं, एक नोट 10 रुपयाची एक नोट आणि 10 रुपयाची एक कॉईन मिळून किती रुपये झाले? 20 रुपीज. 10 + 10 20 रुपीज. मुलांनो, यू डू द प्रॅक्टिस इन युअर मॅथ्स बुक आणि अजून भरपूर सराव करा कॉईन्स अँड नोट्स. थँक्यू.